आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। आता एका शेताला दोन रस्ते नाहीत, सोयीसाठी रस्ता मागणाऱ्यांना शासनाचा ब्रेक, राज्य सरकारकडून कडक आदेश जारी। अनेक प्रकरणांमध्ये मूळ रस्ता असतानाही केवळ सोय म्हणून किंवा जुन्या रस्त्याला बगल देण्यासाठी नवीन रस्त्याची मागणी केली जात होती। यावर स्पष्टीकरण देताना महसूल विभागाने स्पष्ट केलंय की या कलमाचा मूळ उद्देश एखाद्या जमिनीला वाजवी प्रवेश मिळवून देणं हा आहे। जर त्या जमिनीला आधीच एखादा अधिकृत किंवा वहिवाटाचा रस्ता उपलब्ध असेल तर केवळ अंतर कमी करण्यासाठी दुसरा रस्ता मागणे हे बेकायदेशीर ठरेल। रेल्वेची परीक्षा आता मराठीतून देता येणार, मध्य रेल्वेने बदलला निर्णय, मनसेच्या दबावानंतर मराठीचाही समावेश। मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या अधिसूचनेत परीक्षा देण्यासाठी फक्त हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय होता। महाराष्ट्रात भरती होत असतानाही मराठी भाषेला पूर्णपणे वगळण्यात आल्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर भरती प्रक्रियेमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात आला। निवडणुकीनंतरही इंधन दरवाढ नाही, पेट्रोलियम मंत्रालयाचे स्पष्टीकरण, दर वृत्तवाढीचे वृत्त निराधार। पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 25 ते 28 रुपयांची वाढ होणार नसून याबाबतचं वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं स्पष्टीकरण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने गुरुवारी दिलं। सोलापूर जिल्ह्यात चक्रीवादळानं आंबा, केळी आणि चिकूच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका। बार्शी, करमाळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल, घर शाळेजवळील पत्रे उडाले, महावितरणचे पोल देखील पडले, कोर्टीमध्ये गारपीट झाली। भारत दुप्पट दराने युरिया आयात करणार, युद्धाची झळ, वाढीव दराने विक्रमी 25 लाख टन आयातीसाठी करार। भारताने खरीप हंगामासाठी विक्रमी 25 लाख टन युरिया आयातीचा करार केलाय। त्यासाठी 2 महिन्यांपूर्वी असलेल्या दराच्या तुलनेत तब्बल दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे। इस्रायल, अमेरिका, इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खत पुरवठा विस्कळीत झाल्याचा हा परिणाम आहे। रेशनिंग व्यवस्थेत क्रांती, आता ग्रेन ATM, नाशिक, नागपूरमध्ये पथदर्शी प्रकल्प, 30 सेकंदात धान्य मिळणार। या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लाभार्थ्यांना 24 तास कधीही धान्य घेता येणार। वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत लाभार्थी देशामध्ये कुठेही या सुविधेचा लाभ घेऊ शकतील। स्वयंचलित प्रक्रियेमुळे धान्याची चोरी किंवा गैरव्यवहाराला पूर्णपणे आळा बसेल, कारण प्रत्येक ग्राम धान्याची डिजिटल नोंद ठेवली जाणार आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना 10 वाक्ये तरी मराठीत बोलता आलीच पाहिजे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीतील बैठकीमध्ये साहित्यिकांची सूचना। पवार विरुद्ध पवार लढाई यापुढे नकोच, मतदानानंतर संवाद। रोहित, योगेंद्र आणि जय पवारांच्या वक्तव्यांची चर्चा। ही निवडणूक कुटुंबासाठी म्हणून महत्त्वाची आहे आणि त्यामुळे सर्व कुटुंब एकत्र येऊन सुनेत्रा काकींच्या विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र आमचे पक्ष वेगळा असल्यामुळे 2029च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते, असं विधान यांनी केलं। डेंग्यूपासून वाचवणारी पहिली लस क्युडेंगा लवकरच भारतातील सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार। वाढत्या उन्हाचा पोल्ट्रीला फटका, व्यावसायिक चिंतेत, उष्माघातामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले। ला निनामुळे यंदा उन्हाळ्यातच अवकाळी वादळ आणि धारांचा जोर, मे अखेरपर्यंत महाराष्ट्रात बरसणार गारा आणि धारा। ग्रामीण भागात आजपासून रॉकेलचा पुरवठा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 1,44,000 लिटरचा कोटा। या रॉकेलचा पुरवठा दिनांक 24 एप्रिल पासून सुरू होत आहे। डीलरकडून शुक्रवारपासून ग्रामीण भागात वितरकांना हा पुरवठा होईल। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील चिंच बाजारपेठेचा राज्यात लौकिक 2 लाख क्विंटलपर्यंत आवक, 100 कोटींची उलाढाल, व्यापारासाठी मध्यवर्ती आणि महत्त्वाचं केंद्र। एसटीचे स्मार्ट कार्ड बनले लुबाडणुकीचे कुरण, 199 रुपयांच्या कार्डसाठी मोजावे लागताय 300 रुपये। हा महिना शेवटचा आहे, कार्ड काढलं नाही तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही, अशी भीती अनेक एजन्सी धारक दाखवत आहेत। या कार्डसाठी एसटीने 199 रुपये आकारण्याचे आदेश दिलेत। हे आदेश धाब्यावर बसवत अनेक एजन्सी धारक या स्मार्ट कार्डसाठी 300 ते 350 रुपये आकारतायत। हे कार्ड एजन्सी धारकांसाठी लुबाडणुकीचं कुरण बनतंय।
नवीन विंधन विहीर कशाला, जुन्या देणार फ्लशिंग रिचार्जद्वारे पाणी. नागपूर पॅटर्न आता राज्यासाठी ठरू शकतो गेम चेंजर, गरज अंमलबजावणीची. ज्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या तिथे त्यांनी रिचार्ज शाफ्ट हे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं. हे तंत्रज्ञान पावसाचे पाणी गाळून थेट जमिनीच्या खोल थरापर्यंत पोहोचवतं. यामुळे विहिरींची साठवण क्षमता वाढली असून उन्हाळ्यात देखील पाणी उपसा शाश्वत राहतो. फुलंब्री तालुक्यात बोगस पशुवैद्यकांचा सुळसुळाट. 30 बोगस डॉक्टर रॅडारवर, पदवी आणि नोंदणीही नाही. दुचाकीवर औषधांचे डबे घेऊन फिरणाऱ्यांकडून पशुपालकांची आर्थिक लूट. राळेगावात कापसाला 8,700 रुपयांचा विक्रमी दर. शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील कापूसच नाही तर फायदा होणार कुणाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी 2 मोठ्या कंपन्या येणार. 10,000 बेरोजगारांच्या हाताला काम. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये चैतन्य. गोदावरी न्यू एनर्जी आणि नाईक डेकची गुंतवणूक होणार. अमरावती जिल्ह्यात रोहयोतून 30,610 कुटुंबांना रोजगार मिळाला. चिखलदरा तालुका आघाडीवर 1 कोटीहून अधिक मनुष्य दिवसांची निर्मिती. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आता सरकारचे मराठी भाषा वर्ग. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा उपक्रम. मराठी साहित्यिकच देणार मराठीचे धडे. कांदा दर कोसळले. लासलगाव बाजारात दर 1,051 रुपये क्विंटल. निर्यात घटल्यामुळे देशांतर्गत पुरवठा वाढला. कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत. नांदूर मध्यमेश्वरच्या 3ही कालव्यांचे सोडले आवर्तन. पाटबंधारे विभागाने घेतली 2 दिवसात तात्काळ दखल. तांत्रिक बिघाडामुळे खुलताबादचा कुशलचा 8.6 कोटी निधी अडकलाय. विहीर, गोटे, शेततळ्यांच्या देयकांसाठी लाभार्थ्यांची प्रतीक्षा. प्रशांत बंब यांचा मंत्रालयामध्ये पाठपुरवठा. गोडाऊन नसल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुडमधील हमीभावाने हरभरा खरेदी ठप्प. 1,102 शेतकरी चिंतेत. प्रत खालावल्यास हमीभाव मिळणार नाही. केळीला पुन्हा आले सोन्याचे दिवस. महिनाभरात 1,500 रुपयांची उसळी. निर्यात पुन्हा सुरू झाल्याचा परिणाम. 2,000 रुपयांचा टप्पा गाठल्यामुळे उत्पादकांना मोठ्या प्रमाणात दिलासा. टेंबू उपसा सिंचन योजनेतून मान नदीमध्ये उन्हाळी आवर्तन सोडणार. मोठ्या प्रमाणात दिलासा शेतकऱ्यांमध्ये. सांगोला शाखा फाटा क्रमांक 4 आणि 5लाही लवकरच पाणी सोडणार. सोयाबीनसाठी 75,000 तर ऊसासाठी 1,90,000 पीक कर्ज. आगामी हंगामाचे नवे कर्ज दर निश्चित. गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 ते 25% वाढ. पिकांच्या कर्ज मर्यादेमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालाय. मात्र यंदा निसर्ग कसा साथ देणार आहे यावर शेतकऱ्यांचं आर्थिक गणित अवलंबून असेल. कर्ज काढल्यानंतर त्याचा लाभ होईल की नाही हे मात्र नव्या हंगामातील पावसावर अवलंबून आहे. एल निनोच्या सावटामुळे चारा टंचाईची भीती वाढली. पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा चारा सुरक्षा आराखड्याचे निर्देश. वैरणासाठी शेतकऱ्यांची पायपीट. वाढत्या उन्हामुळे संकट. वैरणाचे दर दुपटीने वाढले. दुधाची वाढती मागणी असली तरी दूध जनावरांसाठी लागणारा चारा खरेदी करताना त्याला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत आणि त्या तुलनेत दूध उत्पादकांना मिळणारे दुधाचे दर न परवडणारे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.